नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जिने फक्त मोबाईल आणि इंटरनेट बदलले नाहीत, तर भारताची विचार करण्याची पद्धत बदलली। आज आपल्यासाठी व्हिडिओ पाहणं, कॉल करणं, ऍप वापरणं सोपं आहे, पण एक काळ असा होता जेव्हा 1 GB डाटा म्हणजे महाग गोष्ट होती आणि इंटरनेट वापरणं लक्झरी मानलं जायचं। हा बदल घडवून आणणारी कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ। 2015च्या आधी 1 GB डाटासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागायचे। इंटरनेट खूप स्लो होतं, कॉल साठी वेगळे चार्जेस होते। स्मार्टफोन असून सुद्धा इंटरनेट वापर हा कमी होता। गावाकडे इंटरनेट हे जवळ नव्हतंच। इंटरनेट म्हणजे गरज नव्हे तर खर्चिक सवय होती। मुकेश अंबानी यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, भारताकडे लोकसंख्या आहे पण इंटरनेट पोहोचलेलं नाही। त्यांचा हाच विचार लगेच नफा कमवण्याचा नव्हता, तर मोठा बदल घडवण्याचा होता। रिलायन्सने 4G नेटवर्क साठी आधीच 1.5 ते जवळपास 2 लाख कोटी गुंतवले आणि तेव्हा भारतात 4G वापरणारे लोक कमी होते, म्हणजेच गरज निर्माण होण्याआधीच तयारी केली। 2016 मध्ये जिओ सुरू झालं। फ्री कॉल्स, फ्री डाटा, फ्री सिम कार्ड्स, टेलिकॉम कंपन्या सगळ्या घाबरल्या। अनेक लोक म्हणाले इतकं फ्री दिलं तर कंपनी तोट्यात जाईल, पण जिओला माहित होतं पहिले लोकांना इंटरनेटची सवय लावायची, पैसे नंतर येतील। जिओ आल्यानंतर व्हिडिओ पाहणं वाढलं, व्हॉट्सअप कॉल सर्वसामान्य झाले, युट्यूब हे गावागावात पोहोचले, ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्या, UPI वापर वाढला, अनेक तरुण हे कॉन्टेंट क्रिएटर झाले। इंटरनेट फक्त पाहण्यासाठी राहिलं नाही, तर तो कमाईचं साधन बनलं। जिओमुळे डिजिटल इंडियाला गती मिळाली, ऑनलाईन व्यवसाय वाढले, गावाकडचा भारत हा ऑनलाईन झाला। शिक्षण आणि आरोग्य सेवा डिजिटल झाल्या, ऍप, ई-कॉमर्स, OTT वाढले। आज भारत जगात सर्वात जास्त मोबाईल डाटा वापरणारा देश आहे, पण प्रत्येक मोठ्या बदलाला किंमत असते। जिओ नंतर अनेक टेलिकॉम कंपन्या या बंद पडल्या, काही कंपन्यांनी एकत्र येऊन काम सुरू ठेवलं, अनेक नोकऱ्या गेल्या, कॉम्पिटिशन कमी झालं। आज ग्राहकासाठी दर कमी आहेत, पण कमी कंपन्या असणं पुढे धोक्याचं सुद्धा ठरू शकतं। आज जिओ म्हणजे फक्त जिओ टेलिकॉम नाही, तर जिओ फायबर, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ मार्ट आणि जिओ ऑनलाईन सर्व्हिस। मुकेश अंबानी यांना एक गोष्ट कळली आहे, ती म्हणजे इंटरनेट हा शेवटचा उद्देश नाही, तो सुरुवातीला दरवाजा आहे। जो इंटरनेट देतो तो पुढचे अनेक व्यवसाय हा उभे करू शकतो। जिओ आपल्याला 3 महत्वाचे धडे देतो। थोडा तोटा सहन केला तर मोठा बदल घडवता येतो। दुसरं म्हणजे लोकांच्या सवयी बदलल्या की बाजार आपोआप बदलतो। आणि तिसरं म्हणजे मजबूत नेटवर्क म्हणजे भविष्यातील ताकद। रिलायन्स जिओने भारताला डिजिटल भविष्य दिलं। काही कंपन्यांसाठी हा बदल कठीण होता, पण देशासाठी गरजेचा होता। आणि म्हणून रिलायन्स जिओ ही फक्त कंपनी नाही, ती भारताच्या डिजिटल नशिबाला कलाटणी देणारी क्रांती आहे। जर तुम्हाला असेच भारत बदलणारे बिझनेस केस स्टडीज, मोठ्या कंपन्यांचे निर्णय आणि पैशामागचं खरं गणित मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमच्या चॅनलचं नाव आहे अर्थक्रांती। अर्थक्रांती या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।